नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि आपण पाहताय DS न्यूज 24 बातमी आहे पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार रविवारी रात्री उशिरा नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरच्या विजयाने संपलाय। हर्षवर्धनने सोलापूरच्या बाहुबली महेंद्र गायकवाडचा 4-3 अशा अटीतटीच्या फरकाने पराभव करत डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवलाय। मात्र विजयाचा गुलाल उधळला जात असतानाच कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आणि मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते चांदीची गदा आणि पुरस्कार स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सदगीरने उपस्थितांना धक्का दिलाय। गदा खांद्यावर घेऊन अवघ्या 12 मिनिटातच त्याने मी कुस्तीतून निवृत्त होत आहे अशी घोषणा केली आहे। त्यामुळे सर्वांनाच एक मोठा धक्का बसलाय। निवृत्ती जाहीर करताना हर्षवर्धनने आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे। तो म्हणाला, मी सरकारकडे नोकरीसाठी गेलो होतो, पण या सरकारने मला नोकरी दिली नाही। आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत त्याने चाहत्यांचे आभार मानले। एका बाजूला 2दा महाराष्ट्र केसरी होण्याचा आनंद आणि दुसरीकडे एका महान मल्लाने घेतलेली अनपेक्षित निवृत्ती, यामुळे कुस्ती क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे। आपण जर पाहिलं तर तो या वर्षीचा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे। आपण त्याच्याबरोबर बातचीत करणार आहोत। माझं स्वप्न होतं एकदा करून दाखवायचं परत। मला खूप बघत होते पाण्यामध्ये, पण मी आज करून दाखवलं, त्याचा मला अभिमान आहे। आणि आज मॅचच्या कुस्तीत मी रिटायरमेंट घेतली। तू का नाराजी व्यक्त केली? सरकार पुढे मी 2 वर्ष पळत होतो। महाराष्ट्र केसरी आहे, गरीब घरातला आहे, नोकरी दिली नाही। आज मी करून दाखवलं, एवढं मोठं बक्षीस जिंकलं। मला सरकारची गरज नाही आता कोणी।